तर मित्रांनो आता आपण थोडा पुढे आलो. हा गुगल डोरचा तुम्ही नजारा बघाल ना, एकदम जन्नत आहे, जन्नत म्हणजे स्वर्ग आहे, स्वर्ग. तर तुम्ही आता इथे बघा ना, 360 डिग्रीने बघा. हा स्नोफॉल पण चालू आहे, लाईव्ह स्नोफॉल चालू आहे. आमचं नशीब एवढं चांगलं की पण आमचं लाईव्ह स्नोफॉल चालू आहे इकडे. तर तुम्ही बघाल हा नजारा. तर आम्ही थोडंसं वरती आलेलो आहे, तर बघा हे दाखवायचं तुम्हाला. हे सर 360 मी दिखा दो कैसा आहे पूरा. तो मित्रांनो आता आपण चालू बिरुटकोडा गाव आहे इकडे. तर हे गुलमर्ग नाही आहे, ॲक्च्युली वेगळंच आहे. आता आमचा नशीब एवढं चांगलं आहे, आता स्नोफॉल पण व्हायला लागला. तुम्ही बघा असाल तर बघा स्नो चालू आला स्नो. तर बरं इथे बघा स्नो पडायला लागले आता. तर आम्ही जातो बिदुरकोटला, त्याच्यानंतर ड्रंक वॉटरफॉल. तर चला आता आपण जाऊ, आमची गाडी आम्ही थोडे फोटो व्हिडिओ काढले आता इकडे. तर आपण जाऊया पुन्हा बिदुरकोटला. कसं वाडी गिल्डर दुधर व्हॅली, दुधर लकड़ी का नाम है क्या? तो ये लकड़ा जो है उधर की पेड़ है, उधर पेड़ अभी -20 चल जाना बस. उधर भी टीचर है खाली. धूप से निकल के छाँव से फिसल के हम मिले जहाँ पर लम्हा थम गया. आसमां पिघल के शीशे में ढल के जम गया तो तेरा चेहरा बन गया. दुनिया भुला के तुमसे मिला हूँ, निकली है दिल से ये दुआ. रंग दे तुम है गेरुआ, राधे के दिल से है दुआ. रंग दे तुम है गेरुआ, निकली है दिल से ये दुआ. रंग दे तुम है गेरुआ. मित्रांनो आता विलेला जाता आता आम्हाला एक मनसूरचा ढाबा लागलेला आहे आणि स्नोफॉल पण चालू आला बघा. स्नोफॉल आता आम्ही गाडी इथे थांबवलेली आहे. इथं आमच्याकडे नशीब एवढं चांगलं आमचं तेव्हा ते स्नो पडतो बघा. आणि नजारा एकदम एकदम सुंदर नजारा इकडे बघण्यासारखा नजारा आहे. आता आम्ही गावाला पोचू काय और कितना टाइम जाएगा आपने को जाने के लिए? अभी अपने को लगेंगे 10-15 मिनट. हां 10-15 मिनिट अजून जायचं आपल्यावरती गावामध्ये. तर त्यामध्ये आम्ही थांबलो ढाब्यावरती चहा घ्यायला. तर जबरदस्त असा व्ह्यू आहे बघा, नजारा बघा. आणि आम्हाला स्नोफॉल पण लागला आहे. तर बघू. तर मित्रांनो आता आपण आलो चिल पॉईंटला, गगलडॉक म्हणजे पॉईंटला चिल पॉईंट. तर आपण तिथे थोडं थांबतो आणि व्हिडिओ बनवतोय. तर मस्त असा नजारा इकडे, सुंदर असा नजारा आहे काश्मीरमधला चिल पॉईंट. यास आम्ही गुलमर्ग न करता इथे आलो, वेगळ्या विलेजला आलो. तिथे मध्ये जातात आपल्याला हा पॉईंट लागलेला चिल पॉईंट म्हणायचा. तर बघा तिकडे हे बर्फ पण बनलं बघा, हे नॅचरल आहे. आणि मागे बघा काय मस्त नजारा आहे. चला आता आपण बघूया तिकडे जाऊन एक्सप्लोर करूया जवळ जाऊन. शुरू तुम पे फना है सूफियाना ये दास्तां मैं कारवां मंजिल हो तुम. शुरू तुम पे फना है सूफियाना ये दास्तां मैं कारवां मंजिल हो तुम. जाता जहाँ को हर रास्ता तुमसे जुड़ा जो दिल जरा संभल के. तर मित्रांनो आता आपण इकडे थांबलेलो आहे मध्ये स्पॉटवरती. तर हे आहे बिदुरकुड गाव. तुम्ही आज बघा खालती तर खाली गाव आहे, विलेज आहे. तर इथे स्नो बी पडलेला आहे. तर आम्ही पुढे अजून आपल्याला जायचं आहे. पण हा तुम्ही बघाल हा पुढे तो जो डोंगर तिकडे पाकिस्तान छोटा पाकिस्तान म्हणतात त्याला, छोटा पाकिस्तान. तर तिकडे तुम्ही बघाल तर तिथे पहिले पाकिस्तानचे मुजाहिदीनचे कॅम्प लागायचे तिकडे.
तर आता आपण हा गाव बघतो. खाली बघाल तुम्ही इकडे तर बघा, हा खाली गाव आहे. त्यामध्ये बिजूटुकू गाव. तर आता आम्ही मध्ये थांबून थोडे फोटो व्हिडिओ रील बनवतो. तर पुढे आपण कंटिन्यू करू आता नेक्स्ट जर्नी. दर्द का वो सारा कोहरा छन गया दुनिया बुला के तुमसे मिला हूँ, निकली है दिल से ये दुआ, रंग दे तुम है गेरुआ, ओ रांझे की दिल से है दुआ, रंग दे तुम है गेरुआ. तर मित्रांनो, ही आहे रिंगा व्हॅली. याला बोलतात रिंगा व्हॅली. रिंगा व्हॅलीच्या इथे आपण थांबलेलो आहे थोडा, मध्ये ब्रेक घेतलेला आहे. तर पुढे आपण जाऊ गावाला. आता स्नोफॉल पण चालू आलेले आहे. तुम्ही बघा, सुंदर असा नजारा आहे. रिंगा व्हॅली म्हणतात ह्या एरियाला. आणि आम्हाला आता स्नोफॉल पण भेटलेला आहे. बघा, स्नो पडायला लागला अंगावरती. हे बघा, बर्फ पडतोय लाईव्ह एकदम. जबरदस्त असा नजारा आहे. फुल धमाल. फुल काश्मीरला जन्नत का म्हणतात ते तुम्ही बघितलं ना. यासाठी तर लोक इथे येतात काश्मीरला. टुरिझम इथे हे वाढलं पाहिजे टुरिझम इकडे. आणि तुम्ही सगळ्यांनी या आणि निसर्गाची मजा घ्या. जबरदस्त असा व्ह्यू आहे. ओ वीरान था दिल का जहां, जिस दिन से तू दाखिल हुआ, एक जिस्म से एक जान का दर्जा मुझे हासिल हुआ. फीके हैं सारे नाते जहाँ के, तेरे साथ रिश्ता गहरा बन गया. दुनिया बुला के तुमसे मिला हूँ, निकली है दिल से ये दुआ, रंग दे तुम